न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सवादे जिल्हा परिषद शाळेत अक्षय ऊर्जा सौर वीज निर्मिती युनिट लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। पंचम शाश्वत भागीदारी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका सहाय्य व पुकार स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय सौर वीज निर्मिती युनिटचे काम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सवादे येथे करण्यात आले। 77व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचे मोठ्या दिमाखदार कार्यक्रमानिमित्ताने उद्घाटन करण्यात आले। सौर ऊर्जा एक काळाची गरज, विद्यार्थी दशेतच असताना अक्षय सौर ऊर्जेचे महत्त्व समजावे, ऊर्जेचा वापर व काटकसर, ऊर्जा निर्मितीचे स्तोत्र, ऊर्जेचे फायदे व महत्त्व कळावे यासाठीच तळागाळात गोरगरिबांसाठी कार्य करणाऱ्या पुकार या स्वयंसेवी संस्थेमार्फत महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांच्या विशेष सहाय्याने अक्षय ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली। या उद्घाटन सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री ओम देशमुख, अध्यक्ष महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जा उत्पादन संघटना उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे यांच्याकडून शाळा व शाळा परिसर यांची पाहणी करण्यात आली। संपूर्ण शाळा सौर ऊर्जा प्रकल्पावर आधारित, शाळा परिसरात सुसज्ज अशी परसबाग, स्वच्छ शाळा, सुंदर शाळा याबाबत कौतुक करण्यात आले। याप्रसंगी किरण सावंत, प्रकल्प संचालक पुकार संस्था पंचम प्रकल्प, श्रुतिका शितोळे, कार्यकारी संचालक पुकार संस्था, संजय वैजल, सरपंच सवादे, दिनेश घाटाळ, पोलीस पाटील सवादे, विक्रमगड केंद्रप्रमुख निवास ठाकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल फडवळे, शिक्षणप्रेमी श्रीराज मस्कर, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमावेळी पुकार संस्थेच्या सदस्यांकडून मार्गदर्शन व बोधपर सौर ऊर्जा प्रकल्पाशी निगडीत उत्कृष्ट असे पथनाट्य उपस्थित पाहुणे व विद्यार्थी यांच्यासमोर सादरीकरण करण्यात आले। विविध नाविन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण आकर्षक उपक्रम राबवून सवादे परिसर तळागाळातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून सवादे शाळेचा विशेष गुणगौरव करण्यात आला। तारपकरी सुरेश कुवरा यांच्या तारपा वाद्य मंत्रमुग्ध सुश्राव्य स्वरात सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। साधारण एप्रिल महिन्यापासून आम्ही एक सर्वे केला, त्यानुसार कोबाडपाडा शाळेचं जे लाईट बिल आहे ते आता 0 रुपयाला सुरुवात होईल। तर माझी इथे बसल्या सगळ्या मान्यवरांना पण ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढा शासनापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवू शकाल की सोलार पॅनल करणं का गरजेचं आहे शाळांसाठी, कारण मुलांच्या भवितव्यासाठी आणि शाळेची वीज तोडणी रद्द होऊ नये। कारण आज या साधारण 24% शाळेत काही वर्षामध्ये त्या 30% होतील, 50% होतील, या प्रकारचे प्रमाण वाढत जाईल। त्यासाठी हा एक आम्ही प्रयत्न केला होता की ऍटलीस्ट कोबाडपाड्याची शाळा आहे तिला तरी हा प्रॉब्लेम फेस करावा लागू नये म्हणून, तर तो एक उपक्रम आम्ही केला।